नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आत्तापर्यंत ब्रेकफास्टच्या आणि जेवणातल्या काही रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केल्या आणि ब्रेकफास्टमधली आणि जेवणातली अशा दोन्ही ठिकाणी चालणारी एक रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ती एक हेल्दी रेसिपीसुद्धा आहे, ती म्हणजे पनीर भुर्जी. त्यासाठीचं साहित्य काय लागणार आहे ते आपण आता बघूया. आता पनीर भुर्जीसाठीचं जे साहित्य आहे ते असं आपल्याला लागणार आहे. तिखट मिठाचा डबा आपल्याला लागणार आहे, मिसळणीचा डबा, त्याच्यानंतर तेल, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हे किसलेलं साधारण एक अर्धी वाटी ते पाऊण वाटी तुम्ही पनीर, हे कमी जास्त करू शकता तुम्ही, हे मी घेतलं आहे. हे मलाई पनीर आहे. तर तुम्ही वेगवेगळं पण, म्हणजे गाईच्या दुधाचं वेगळं मिळतं, म्हशीच्या दुधाचं वेगळं मिळतं, तर हे मलईचं पनीर आहे. त्याच्यानंतर कसुरी मेथी लागणार आहे. आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे, म्हणजे ही मी कुटून घेतली आहे खलबत्त्यात. थोडीशी सिमला मिरची आपल्याला लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे. त्याच्यानंतर ही एक आपल्याला वेगळी पेस्ट करून घ्यायची आहे. हे दही घेतलं आहे, ही जिरेपुडे, ही धनेपुडे, बटर आहे, मीठ आहे. तर आपल्याला आधी ही दह्यामध्ये या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहे. आता हे दही मी ह्याच्यात काढते या बोलमध्ये. याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, अगदी कमी घातलं आहे. धनेपूड, जिरेपूड, थोडंसं तिखट, कारण आपण मिरची वापरणारच आहोत, आणि थोडीशी हळद असं घेतलं आहे. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे पनीर भुर्जी करण्याची माझी. आता आपण पनीर भुर्जी करायला घेऊया. आता मी एक पॅन घेतला आहे, त्याच्या खाली गॅस लावला आहे. थोडं तेल घालूया. भुर्जीला तेल कमी लागतं, कारण आपण याच्यात थोडं बटर नंतर घालणार आहोत. तर मी तेल घेतलं आहे. तेल तापलं असेलच. थोडा गॅस मोठा केला आहे. मोहरी घातली, एक अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा जिरं. आता आपल्याला याच्यात कांदा घालायचा. तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तर कमी जास्त करू शकता. आम्हाला जास्ती आवडतो म्हणून मी जास्ती घातला. हा छान फ्राय करून घ्यायचा थोडा. मी गॅस फुलच ठेवलेला आहे. आता टोमॅटो घालायचा. गॅस फुल ठेवण्याचं कारण त्याला एक वेगळी चव त्याच्यामुळे येते भाज्यांना आतल्या. गॅस स्लो ठेवून जेव्हा भाज्या शिजवल्या जातो तेव्हा त्या भाज्या थोड्याशा मऊ पडतात. आपल्याला भुर्जी करायची, त्याच्यामुळे भाज्यांची जी टेक्स्चर आहे भाज्यांचं ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे बऱ्यापैकी, म्हणून मी गॅस फास्ट ठेवलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची थोडी. मी हातावर घेऊन चुरडून घालते. आता आलं आणि लसूण याची पेस्ट घालायची आणि हिरवी मिरची. याचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार
कमी जास्त करू शकता. आमच्याकडे खूप तिखट गोष्टी आवडत नाहीत म्हणून मी थोडंच घातलं आहे ते, पण तेही सुंदरच लागतं. आता इथे आपल्याला सिमला मिरची घालायची. वाह, इतका सुंदर सुगंध येतोय ह्या भाज्यांचाच. सिमला मिरचीला स्वतःचाच एक खूप छान फ्लेवर असतो, ज्याच्यामुळे त्या पदार्थाला आता सिमला मिरचीमुळे एक वेगळा छान फ्लेवर मिळतो. ही थोडीशीच वापरली. आता याच्यामध्ये आपण दह्यामध्ये जी पेस्ट करून घेतली ती घालणार आहोत. त्याच्यामध्ये धनेपूड, जिरेपूड, हळद आणि तिखट एवढं घातलं. म्हणून मी वेगळं हळद आणि तिखट घातलं नाही. आता मी गॅस परत कमी जो केला होता तो वाढवलाय पुन्हा. खूप सुंदर फ्लेवर येतोय या भुर्जीचा. अजून आपण याच्यामध्ये पनीर ॲड केलेलं नाही आहे, तर हे थोडा वेळ शिजवायचं आहे आपल्याला. दही छान त्याच्यात मेल्ट झालं आहे. छान दही थोडंसं अजून आलेलं आहे. अजून थोडा वेळ आपल्याला शिजवायचं आहे. आता या स्टेजला मी याच्यामध्ये पनीर ॲड करते. आता गॅस कमी करते. हे पनीर कुस्करून घ्यायचं किंवा किसून घेतलं तरी चालतं. वाह, अप्रतिम. तुम्ही पनीरची क्वांटिटी वाढवू शकता, कमी पण करू शकता, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आता इथे मी मीठ घालते याच्यामध्ये. आपण आधी थोडंसं मीठ घातलं होतं दह्यामध्ये, ते लक्षात ठेवून थोडंसं मीठ घालते. आणि या स्टेजला इथे याच्यामध्ये थोडंसं बटर घालायचं. बटरचा सुद्धा एक खूप सुंदर सुगंध येतोय. आता हे थोडा वेळ शिजू द्यायचंय. याच्यावर झाकण ठेवते. आता साधारण 1-1.5-2 मिनिटं झालेली आहे. बघूया कसं झालं. वा, खूप सुंदर फ्लेवर येतोय त्याचा. आपली पनीर भुर्जी झालेली आहे, तयार आहे. आता मी ती काढून घेते. आता आपण ही कशी झाली आहे बघूया. आता ही भुर्जी कशी झाली आहे ते मी बघते. परफेक्ट झाली आहे. आंबट, गोड, तिखट असं सगळे त्याच्यामध्ये चवी आहेत. सगळ्या चवी आहेत. आणि आमच्याकडे केतकीलाही खूप आवडते. आणि ज्या मुलांना प्रोटीन खायचं आहे त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही याच्यात पनीरचं प्रमाण वाढवू पण शकता.
पण आमच्याकडे सगळं समसमान प्रमाण आवडतं, त्याच्यामुळे मी अशी बनवली आहे. आणि ही तुम्ही पोळी, पराठा, पुरी सगळ्याबरोबर खाऊ शकता. प्लस ही तुम्ही तुमच्या टिफिनमध्ये कॅरी पण करू शकता. एक 2-3 तास ही चांगली राहू शकते व्यवस्थित. पनीर असल्यामुळे तुम्ही जास्ती काळ ही ठेवू शकत नाही, पण तुम्ही 2-3 तासाकरताही कुठेही कॅरी करू शकता. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी स्वतःच्या घरी नक्की करून बघा. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.